नमस्कार. श्री स्वामी समर्थ चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर सर्वांना वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा हा शुभ दिवस आहे आणि आजच्या दिवशी वसंत पंचमी आहे. तर आज ह्या वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन मी केले आहे. त्यानंतर मुलांच्या बुद्धी वाढण्यासाठी आणि मन एकाग्र होण्यासाठी आजच्या दिवशी काही उपाय करायचे असतात, ते देखील मी केले आहे आणि ते देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आपण आपल्या या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी पाण्यामध्ये गोमूत्र टाकून ती जागा स्वच्छ करून घेत आहे. आणि आता ज्या ठिकाणी मी चौरंग मांडणार आहे त्या ठिकाणी अशी रांगोळीने स्वस्तिक काढून घेत आहे. तर स्वस्तिक काढून आणि मगच त्यावर चौरंग मांडायचा आहे किंवा कुठली पूजा मांडायची असते, त्यामुळे असं स्वस्तिक काढून घेतलं आहे. काढून घेतलेल्या स्वस्तिकवर हळदी कुंकू वाहून घेते आणि त्यावर मी चौरंग मांडून घेणार आहे. तर या पद्धतीने चौरंग मांडून घेतला आहे आणि त्यावर असे पिवळ्या कलरचे वस्त्र अंथरून घेतले आहे. सरस्वती मातेला पिवळे वस्त्र खूप प्रिय आहे किंवा पूजेला पिवळी फुले देखील खूप प्रिय आहे. त्यामुळे मी इथे आवर्जून पिवळे वस्त्र आणि पिवळी फुलांचा वापर केला आहे. आता त्यानंतर गणपती बाप्पा आहे त्यांची स्थापना करायची आहे. त्यासाठी एका ताम्हणामध्ये आपल्या देवघरातले जे गणपती बाप्पा आहे ते घेतले आहे आणि आता त्यांचा जलाभिषेक करून दुग्धाभिषेक केला आहे. त्यानंतर पुन्हा जलाभिषेक करून पुष्प अर्पण केले आहे आणि पुन्हा जलाभिषेक करून त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं आहे. विद्येच्या साधनेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरस्वती देवीचीही आराधना केली जाते. आपल्याला सर्व प्रकारचे ऐश्वर्य, ज्ञान, विद्या, बुद्धी यांच्या प्राप्तीसाठी वसंत पंचमीचे पर्व हे अगदी शुभ मानले जाते आणि या दिवशी या सरस्वती पूजनाला अत्यंत महत्त्व आहे. त्याचबरोबर इथे चौरंगावर मी मध्यभागी नागिलीचे पान ठेवले आहे. त्यावर थोडीशी अक्षदा ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून घेतले आहे आणि त्यावर गणपती बाप्पा विराजमान केले आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना मोत्याची माळ घालून हळदी कुंकू अर्पण करून पुढे पुष्प अर्पण केले आहे. त्यानंतर एका बाजूला आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. त्यासाठी एका बाजूला छोटीशी डिश ठेवून त्यावर अक्षदा टाकून घेत आहे आणि त्याला हळदी कुंकू वाहून घेऊन त्यावर दिवा ठेवून आणि दीप प्रज्वलन करून घेतलं आहे. त्यानंतर आता देवीची पूजा करायची आहे. त्यासाठी इथे मी कळस मांडून घेणार आहे. त्यासाठी असा एक तांब्या घेऊन त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून घेतलं आहे आणि तांब्याला सगळ्या बाजूनी 5 नाम ओढून घेतले आहे. तर देवीची पूजा आहे त्यामुळे इथे कळस अवश्य मांडायचा आहे. कोणत्याही देवीची पूजा जर असली तर आपल्याला तिथे कळस हा मांडावाच लागतो. कलश हा देवीचा एक स्वरूप आहे, त्यामुळे कलश मांडल्याशिवाय कुठल्याही देवीची किंवा कोणतीही पूजा अपूर्ण असते. त्यासाठी इथे कलश हा मांडायचा असतो. तर इथे मी असं खाली अक्षदा टाकून घेतले आहे. त्यावर अष्टदल कमल काढून घेतला आहे आणि त्यावर हळदी कुंकू वाहून घेऊन त्यावर तांब्या ठेवला आहे. त्यानंतर त्यामध्ये पाणी ओतून घेतलं. त्याच्यानंतर त्यामध्ये 1 रुपया आणि सुपारी टाकून घेतली आहे. 5 नागिलीची पाने लावून त्यावर नारळ ठेवून घेतला आहे आणि आता कळशाला हळदी कुंकू वाहून पुष्प अर्पण करून घेतला आहे. त्यानंतर आजची ही पूजा सरस्वती देवीची आहे. त्यासाठी सरस्वती देवीच्या फोटोची पूजा करतात, पण माझ्याकडे फोटो नाही, त्यामुळे मी असं जी मुलांची पाटी असते त्यावर सरस्वतीचं यंत्र काढून घेत आहे. तर त्यासाठी असं 1 अंक हा 7 वेळेस काढून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने सरस्वती यंत्र काढून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकताय तर मी कशा पद्धतीने काढते. अगदी सोपं आहे. शाळेमध्ये लहानपणी हे खूप वेळेस काढलेलं आहे, त्यामुळे फार पटकन जमलं मला. त्यानंतर सरस्वती यंत्रावर हळदी कुंकू वाहून घेतलं आणि आता हे सरस्वती यंत्र चौरंगावर मांडून घेतलं आहे. वही आणि पेन ठेवला आहे आणि त्यांना देखील हळद कुंकू अक्षदा वाहून त्यांची देखील पूजा करून घेतली आहे. त्यानंतर सर्वांना पुष्प अर्पण करून घेतली आहे.
सरस्वती मातेला पिवळी वस्त्र, पिवळी फुलं खूप प्रिय आहे, त्यामुळे इथे आवर्जून पिवळ्या फुलांचा मी वापर केला आहे। त्यानंतर धूप दाखवून घेतला आहे आणि दीप ओवाळून घेतला आहे आणि यानंतर माझ्या मुलाने आणि मी गणपती स्तोत्र, सरस्वती मंत्र म्हणून घेतला आहे। त्यानंतर मुलाकडनं देखील सरस्वती मातेचं पूजन करून घेतलं आहे आणि पुष्प अर्पण करायला लावले आहे। तर खूप छान वाटतं आपण आपल्या मुलांना आपले जे संस्कार आहे, आपली संस्कृती आहे ती आपण शिकवताना। त्यानंतर या दिवशी आपल्या घरात छोटे मुलं असतील किंवा शिकणारी मुलं असतील त्यांच्यासाठी एक उपाय करायचा असतो, तो देखील उपाय मी माझ्या मुलासाठी केला आहे। माझ्या मुलाला कुंकू आणि अक्षदा लावून घेतला आहे। त्यानंतर मधाने मी त्याच्या जिभेवर एम हा बीज मंत्र आहे सरस्वतीचा, तो काढून घेतला आहे। तर एम हा सरस्वतीचा बीज मंत्र आहे, तो नक्की या दिवशी आपल्या मुलांच्या जिभेवर काढायचा आहे। याने त्यांची बुद्धी तल्लख होते आणि मन एकाग्र व्हायला मदत होते। त्यानंतर आजच्या दिवशी अजून एक गोष्ट करायची असते, ती म्हणजे तांदळामध्ये मुलांच्या हातून ओम, श्री आणि एम हा सरस्वतीचा बीज मंत्र आपण त्यांना काढायला लावायचा आहे। तर याने देखील त्यांचं बुद्धी आणि मन एकाग्र व्हायला मदत होते। तर या ठिकाणी बघा, मी माझ्या मुलाला मी शिकवते आहे की कसं काढायचं आहे, तर त्याच्याकडनं थोडंसं चुकतं आहे, तर मी त्याचा हात धरून त्याला असा श्री काढायला शिकवला। त्यानंतर सरस्वतीचा बीज मंत्र एम हा देखील त्याचा हात धरून इथे काढून घेतला आहे। तर या गोष्टी आपल्या मुलांकडनं वसंत पंचमीच्या दिवशी करायच्या असतात, त्या इथे मी करून घेतल्या आहे। तर अशा पद्धतीने वसंत पंचमीचे सरस्वती पूजन इथे मी केले आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।